मुलं वयात येताना भावनिक त्याबरोबर शारीरिक बदल घडत असतात. कधी कधी मुलांमध्ये खूप राग येणे, कधी खूप उदास वाटणे, अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण. त्यामुळे मुलांना आपलेपणाची जाणीव करून देऊन त्यांच्याशी हितगुज साधणे खूप गरजेचे असते. कारण या वयात मुलांना आई वडिलांचं मत शक्यतो पटत नसते. त्यामुळे आई वडिलांनी त्यांना मित्र मैत्रीण बनवून त्यांना समजावून सांगणे गरजेचे असते. या वयात एखादी वाईट घटना त्याच्यासोबत घडली, त्या बालमनावर आयुष्यभर त्या आठवणीचा ठसा उमटतो. रुपाली, आवरलं का गं तुझं? शाळेला जायचं नाही का? उठ पटकन. आईच्या आवाजाने रुपाली चटकन उठली आणि आवरायला पळाली. काय चाललंय या मुलीचं? उशीरपर्यंत मोबाईल बघत बसायचं आणि हा असा कॉलेजला जायला उशीर करायचा. सविता तिची आई म्हणाली. अगं, सकाळी सकाळी तू चिडतेस कशाला? सकाराम आप्पा, रुपालीचे बाबा, तिच्या आईला म्हणाले. तोपर्यंत रुपाली आवरून आली. ब्रेकफास्ट ठेवलेला तोही न खाताच गेली. हे बघा, नाश्ता ही या पोरीनं केला नाही. अगं जाऊ दे, खाईल काहीतरी कॅन्टीनमध्ये, काळजी नको करूस, तिचे वडील म्हणाले. 10वीमध्ये शिकत असणारी रुपाली खूप शांत, साधी, राहणीमान, नुकतीच वयात आलेली, कुमारी, दिसायला सुंदर, शांत, लोभस स्वभावाची. 9वीमध्ये पहिला क्रमांक मिळवला म्हणून बाबांनी मोबाईल घेऊन दिला. सविता म्हणाली. मोबाईल घेऊन दिल्यापासून पोरीची सगळी चिन्ह बदललेली आहेत. सविता म्हणाली. तरी मी तुम्हाला सांगत होते मोबाईल घेऊ नका, पण ऐकलं तर खरं. पोरीचं आहे का लक्ष? जेवणावर, अभ्यासावर लक्ष सारखं चालूच असतं. व्हॉट्सअप, फेसबुक, नवीन काय ते फॅड. अगं चिडू नकोस, मी बघतो तिच्याकडे, संध्याकाळी मी बोलतो तिच्याशी, असं म्हणून सकाराम आप्पा कामावर गेले. सविता स्वयंपाक उरकून घर आवरत होती. कपड्याच्या घड्या नीट करून रुपालीचं कपाट आवरू लागली. सगळं कपाट अस्ताव्यस्त पडलं होतं. कपडे अक्षरशः चिंध्या कोंबल्यासारख्या कोंबल्या होत्या. सविता तर वैतागलीच. काय हे कपाट असं? रुपाली आतापर्यंत अशी वागली नव्हती. नीटनेटकेपणा तिला आवडतो. लक्ष कुठे आहे तिचं आजकाल काय माहीत. कपाट आवरताना सविताला रुपालीच्या कपाटातून चिठ्ठी सापडली. सविताला तिच्या कपाटात चिठ्ठी सापडली. अथर्वची चिठ्ठी होती, कारण त्या चिठ्ठीवर तसा त्याचा उल्लेखही होता. ते पाहून सविताला अक्षरशः राग डोक्यात गेला. काय मुलांचं वय हे काय चाललंय? तिने नवऱ्याला लगेच कॉल करून सांगितलं आणि रागानेच म्हणाली. तरी मी म्हणत होते की हिला मोबाईल देऊ नका, पण तुम्ही ऐकलत का माझं? काय त्याचा दुष्परिणाम झालाय पाहताय ना. अगं तू किती रागावतेस. अगं हे वय असतं, नाही कळत मुलांना, एका प्रकारचं आकर्षण. हे बघ, तू शांत हो, मी बघतो आल्यावर. तू काही झालंय दाखवू नकोस, नाहीतर ती सगळ्या गोष्टी लपवून ठेवेल. तिला तुझी गरज आहे. तू एक मैत्रीण म्हणून समजावून सांग, ती नक्की ऐकेल. मला माहिती आहे रुपाली समजून घेईल. तिच्या शाळेतही बोलावलं आहे. तिच्या मॅडमचा कॉल आला होता. जाऊन येईन मी वेळ मिळाला की. सविता, हां, तिच्या शाळेत जाऊन या आणि तुम्ही म्हणताय तसं करेन. नाही रागवत तिच्यावर. तुम्ही आल्यावर बोलू तिच्याशी दोघं. मी फोन ठेवते, आल्यावर बोलू. सविताने कॉल ठेवला. आहे तसं कपाट तिचं ठेवलं, जेणेकरून तिला सगळं कळलंय हे तिला दाखवायचं नव्हतं. संध्याकाळी रुपाली आली. सविताने तिच्या आवडीची पावभाजी आणि गुलाबजामुन बनवले होते. सविता म्हणाली. रुपाली, आलीस तू? चहा देऊ की कॉफी? रुपाली म्हणाली. अगं आई, मला कॉफी दे. सविताने विचारले. आज कसा दिवस गेला बाळा? रुपाली म्हणाली. आई, खूप छान गेला. बोलतानाही रुपालीच्या हातात मोबाईल होता. तो पाहत ती आईशी गप्पा मारत होती. तोपर्यंत रुपालीचे बाबाही घरी आले. बाबा म्हणाले. रुपाली, कधी आलीस तू? रुपाली म्हणाली. आत्ताच आले बाबा. सखाराम आप्पा फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बसले. बाबांनी विचारले. रुपाली, अभ्यास कसा चाललाय? तेवढ्यात रुपाली म्हणाली. छान चाललाय बाबा. सविता म्हणाली. रुपाली, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. चल आज गप्पा मारू. आधी फोन ठेव हातातून. रुपाली म्हणाली. ओके. सविता लहानपणी रुपाली करता करता अगदी एवढीशी रुपाली मोठी झाली. दोघांनाही कळलंच नाही ग. तू जे म्हणशील ते आम्ही देत असे. एकुलती एक म्हणून खूप लाडाखोडात वाढवलं तुला.
आज अशा गोष्टी लक्षात आल्या की ज्यामुळे तुझ्याशी बोलतोय हा खूप महत्त्वाचा तुझ्या आयुष्यातील टप्पा आहे असं वाटलं, ज्यात काही वेळा आई बाबा चुकीचे वाटतात. तुला एक सांगतो रुपाली, आज आम्ही आई बाबा नाही तर तुझे मित्रमैत्रीण आहोत. सविता बोलू लागली. बाळा, हे वय खूप नाजूक असतं. यात काही चुका झाल्या तर आयुष्य खराब होऊ शकतं. यात आपल्याला बाहेरचं जग खूप सुंदर दिसतं, पण त्याचं भयंकर रूपही आहे. ह्या वयात कोणीतरी आवडणे, कोणाविषयी प्रेम वाटणं, पण ते असतं एक आकर्षण. पण त्या प्रेमाला, आकर्षणाला अंत नाही. आयुष्य भुलवणारं प्रेम, त्याचा खड्डा पार करणंच गरजेचं आहे. कारण त्या खड्ड्यात पडलो तर ध्येयाला मुकलो. या मार्गात जे अडकलं जातात ना, त्यांचं आयुष्य फसतं. या अडथळ्याला पार करणं गरजेचं आहे. तुला काय व्हायचं आहे रुपाली? बाबांनी विचारलं. मला डॉक्टर व्हायचं आहे बाबा, रुपाली म्हणाली. रुपाली, तुझ्या निकालाविषयी बोलण्याकरता तुझ्या मॅडमने शाळेत बोलावलं होतं. तुझा निकाल पाहून मला धक्काच बसला रुपाली. पहिला नंबर काढणारी रुपाली आज काठावर पास झाली. रुपाली, काय झालं? काय कारण आहे? तुला वाटतंय का हे मार्क असेच राहिले तर तू डॉक्टर होशील? तुला ॲडमिशन मिळेल का या गुणवत्तेवर भविष्यात? रुपाली रडू लागली. आई बाबा, मी चुकले. रुपालीने कपाटातून चिठ्ठी आणून दाखवली. आई बाबा, मला अथर्व आवडतो. सविता, बाळा, पण या गोष्टीला अंत आहे का? सविता म्हणाली. आवडतं तर पुढं काय? रुपाली, माहीत नाही. सविता ताई म्हणाल्या. हे बघ बाळा, आकर्षण असतं. या वयात यातून सगळे जातात. हे वय खूप लहान आहे ग रुपाली. यात अडकायचं नाही बाळा. पुढं आयुष्य पडलंय तुझ्या. असं भरकटून देऊ नकोस बाळा. तुमचं वय काय बाळा? हा मार्ग निवडलास तर ध्येयाला मुकावं लागेल. बाबा म्हणाले. यातून रुपाली, तुला बाहेर पडावंच लागेल. ह्यात सावधान, सतर्क राहून प्रवास करणं गरजेचं आहे. रुपाली म्हणाली की बाबा, आई बाबा, मी खूप चुकीचे वागले. शाळेतील इतर मुलींना बघून त्यांच्यासारखं अनुकरण करत होते मी. पण मला तुम्ही माफ करा. मी यातून लवकर बाहेर येईन. बोर्ड परीक्षेत चांगले मार्क मिळवीन. तुम्ही आहात ना माझ्यासोबत? सविताताई रुपालीचा हात हातात घेत. बाळा, आम्ही नेहमी तुझ्यासोबत असू. तू काळजी करू नकोस. बाबा रुपालीच्या डोक्यावरून हात फिरवत. बाळा, तुला जीवनात कसलाही अडथळा येऊ दे. आई बाबा तुझ्या सोबत आहेत. रुपालीला आज मन मोकळ्या गप्पांनी तीही मनातलं सगळं सांगून मोकळी झाली होती. तिलाही खूप हलकं झाल्यासारखं वाटत होतं. तिच्या आई बाबांना पण समजलं. काम तर दररोजच, पण मुलांना वेळ देणं, मनमोकळ्या गप्पाही मारणं किती महत्त्वाचं आहे. मुलं वयात येताना त्यांची रागराग, चिडचिड होत असते. शरीरातील हार्मोनल बदल, त्यामुळे मूडही बदलत असतो. पण त्यावेळी मुलांना विश्वासात घेऊन त्यांना बोलतं केलं पाहिजे. त्या काळात आई बाबा मुलांचे मित्र होऊन त्यांचे शंकांचे निरसन केले पाहिजे. जर या वयात त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर त्यांचं आयुष्य भरकटलं जातं. म्हणूनच तर आई वडिलांनी आपल्या मुलांचे मित्रमैत्रीण बनवून राहण्याचे काम केले पाहिजे. आई वडिलांनी जर आई वडील आहे ह्या हक्काने त्यांना ओरडलं तर ते आपल्या मुलांना खूप वेगळ्या पद्धतीने वाटत असते. मुलांना मायेने, प्रेमाने, आपुलकीने समजावले तर त्यांना आपल्या समजवण्याची पद्धत आवडते. आणि मुलांनाही आपल्या आई वडिलांचं म्हणणं पटणं हे गरजेचं असतं. म्हणजे खरं तर भविष्यात आपल्या मुलांना आयुष्यात पुढे जायचं म्हटलं तर ती खूप महत्त्वाची संधी असते. ते म्हणजे आई वडील. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.